चंद्रशेखर बावनकुळेंची सुद्धा भेट घेतलेली आहे। काय एकंदरीत शासकीय कामकाज की काही इतर विषयांवर चर्चा झाली? शासकीय कामकाजाच्या संदर्भामध्ये आज आदरणीय बावनकुळे साहेबांची मी भेट घेतली। महसूल विभागाचे बीड जिल्ह्यातले आणि परळी विधानसभा मतदारसंघातले काही प्रश्न राहिले होते ते मार्गी लावण्यासाठी माझी आणि त्यांची आज भेट झाली। सर, दुसरीकडे अमित पवार ट्विट करत आहेत, बीड पोलिसांनी पलंग मागवलेले आहे, त्यावरतून हे पलंग नेमकी त्याची गरज काम असेल लक्षात घ्या। एकंदरच या बाबतीत पोलीस प्रशासनाने स्टेटमेंट दिलेलं आहे की हे पूर्वीच ज्या खाटा मागवल्या होत्या त्या पूर्वीच मागवलेल्या आहेत। त्या काही ही घटना घडल्यानंतर किंवा घटना घडायच्या नंतर किंवा आरोपी अटक होणार आहेत त्यावेळेस काही केलेलं नाही, तर त्याच्या अगोदरच त्यांनी त्या मागवल्या असं पोलीस प्रशासनाने त्यांच्या स्टेटमेंटमध्ये अतिशय सुस्पष्टपणाने सांगितलेलं आहे। वडेट्टीवारांचं एक वादग्रस्त वक्तव्य आहे की छोट्या राजीनामा द्यावा वारंवार केली जाते एक मुद्दा असा आहे की मी राजीनामा द्यावा तर का द्यावा याचं काहीतरी कारण लागेल। या प्रकरणामध्ये मी ना आरोपी ना माझा या प्रकरणाशी कुठलाही अर्थार्थी संबंध आहे। आता या प्रकरणामध्ये आऊचा भाऊ करायचा आणि कुणाचा तरी राजीनामा मागायचा अशा पद्धतीनं माझा राजीनामा काही जण मागतायत, त्यांचं मागण्याचं समाधान वडेट्टीवारांचं वादग्रस्त वक्तव्य आहे की छोट्या आकाला कुठेतरी एन्काउंटर केलं जाऊ शकतो मोठ्या आकाला वाचवण्यासाठी, त्यामुळे छोट्या आकाला वाचवण्याची गरज आहे असं ते बोलतात। नाही, तसे माननीय विजय वडेट्टीवार बोलायला हुशार आहेत, पण अशा पद्धतीचं छोटा आकार मोठा आकार पहिल्यांदाच सर्वांची भाषा मी आज ऐकतोय। कुणाचा एन्काउंटर आणि कुणाचा काय एक तर पोलीस प्रशासन सीआयडी हे अतिशय व्यवस्थितपणानं तपास करते। आमच्या दृष्टीनं दिवंगत संतोष देशमुखची जी हत्या झालेली आहे आणि ज्यांनी हत्या केलेली आहे त्यांना फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये घेऊन फासावर चढवणं हा सगळ्यात उद्देश या प्रकरणामध्ये आहे। त्यामुळे कुणी काय बोलावं आणि कुणाचा काय होणार आणि काय नाही याला काही अर्थ नाही। एक मुळामध्ये या प्रकरणात या ठिकाणी फास्ट ट्रॅकमध्ये गेलं पाहिजे ही मागणी मी पहिल्यांदा केली आणि ही नागपूरच्या अधिवेशनात केली। त्यामुळं लगेचच चार्जशीट या ठिकाणी राहिलेले जे काय आरोपी आहेत ते अटक करून लगेचच चार्जशीट दाखल करावी आणि फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये या हत्येकरांना फाशीची शिक्षा मिळावी। मुख्यमंत्र्यांसोबत तुम्ही काय या संदर्भात चर्चा केलेली आहे का या प्रकरणी? पुन्हा नाही, मुख्यमंत्र्यांशी आणि तुमचं या संदर्भात काय बोलणं होतं? वाल्मिक कराड आणि तुमचे जे जवळचे संबंध आहेत, जर तुम्ही मंत्री म्हणून राहिला तर या तपासावरती दबाव येऊ शकतो असं विरोधकांचं म्हणणं आहे, त्यामुळे तुम्हाला मंत्रिमंडळातून बाहेर काढा अशी त्यांची मागणी आहे। त्या मागणीकडे कसं पाहता? एक लक्षात घ्या, म्हणूनच हा तपास सीआयडीकडे दिलेला आहे। हा तपास न्यायालयीन पण होणार आहे, त्यामुळं त्या तपासाशी कुठल्याही प्रकारचा प्रभाव मी मंत्री म्हणून राहून होऊ शकत नाही। म्हणूनच या ठिकाणी सीआयडी, एसआयटी आणि न्यायालयीन या तिन्ही प्रकारच्या चौकशा या ठिकाणी चालू आहेत। बीडच्या पालकमंत्रीपदी मुख्यमंत्री एक लक्षात घ्या, याच्यात का घडतं हे आम्हाला कळण्यापेक्षा माध्यमांना जास्त अगोदर कळतं। आता या बाबतीमध्ये का घडावं, या बाबतीत मीच पालकमंत्री, मीच मंत्री, मीच का नसावं, हे जे विरोध करणारे लोक आहेत आपण त्यांना प्रश्न विचारायला सर्वपक्षीय आमदार एकवटतात, त्याचं नेमकं कारण काय? एक लक्षात घ्या की सर्वपक्षीय आमदारांनी हे एकवटणं एका निर्गुण हत्येच्या बाबतीमध्ये झालं असं मला म्हणता येत नाही, कारण ती घटना अतिशय दुर्दैवी आहे आणि त्या घटनेमध्ये जे कोण दोषी असतील त्यांना फाशी व्हावी हीच भूमिका तिथे सर्वांची। मला
मला कोण म्हणलं माहित नाही, पण बिनखात्याचं मंत्री कसं ठेवता येतं शासनाने त्यांच्याकडनं पूर्णपणानं पालकमंत्री पदासोबत तुमची तुमची भूमिका काय आहे? सर्वपक्षीय आमदार म्हणतात की मुख्यमंत्री किंवा अजितदादांनी पालकमंत्रीपद घ्यावं. या बाबतीत जे निर्णय घेतील ते आमचे नेते आदरणीय अजितदादा घेतील. अपेक्षित होते की धनंजय मुंडे या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर प्रतिक्रिया देतील, तशी त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रतिक्रिया देताना त्यांनी हे स्पष्ट केलं की माझा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही. 3 यंत्रणांमार्फत याची चौकशी सुरू आहे. मी मंत्री म्हणून कोणताही प्रभाव या केसवर पडू नये याकरता CID, SIT आणि न्यायालयीन चौकशी या प्रकरणाची होणार आहे. मी स्वतः नागपूरच्या अधिवेशनात मागणी केली होती की या प्रकरणासंदर्भात चौकशी व्हावी आणि फास्ट ट्रॅक कोर्टात हे प्रकरण चालवावं. संतोष देशमुख हत्या प्रकरणासंदर्भात जे दोषी असतील त्या सगळ्यांवर कडक कारवाई केली जाईल असं स्पष्टपणे धनंजय मुंडे यांनी म्हटलंय. धनंजय मुंडे म्हणाले या प्रकरणासंदर्भात मी मुख्यमंत्र्यांशी काही बोललेलो नाही. बावनकुळेंशी मी आता बोलून आलो, पण तो या विषयासंदर्भातला संवाद नव्हता. आणि पालकमंत्री पदासंदर्भात सुद्धा ते म्हणाले की ह्या संदर्भातला निर्णय मी घेत नसतो, आमच्या पक्षाचे नेते अजित पवार या संदर्भातला निर्णय घेतील. पण सगळ्यात मोठी या प्रतिक्रियेतली गोष्ट हीच की धनंजय मुंडे यांनी हे स्पष्ट केलं की या सगळ्या प्रकरणामध्ये माझा अजिबात काही संबंध नाही. माझा राजीनामा उगाचच मागितला जातो आहे आणि हे छोटा आका मोठा आका वडेट्टीवार जे म्हणतायत त्यात सुद्धा काहीही तथ्य नाही.